आई माझ्या बरोबर होती, पण इतर मुलांकडे बघून ना एक गोष्ट माझ्या मनाला खायची. त्यांच्याकडे बघून मला वाटायचं की माझे बाबा का नाही येत माझ्या बरोबर. मला पण वाटायचं ना की त्यांचं बोट पकडून मी पण शाळेत जावं, त्यांच्या खांद्यावर बसून अख्खं जग बघावं. आईची माया असली तरी बाबांचा आधार काय असतो हे आज पहिल्यांदा अनुभवलंय मी. ही फिलिंग केवढी भारी आहे. म्हणजे माझ्यातला ना कॉन्फिडन्स वाढलाय, एक हिंमत आली आहे माझ्यात. कारण माझ्या बरोबर एक अशी व्यक्ती आहे जी कायम माझ्या पाठीशी उभी आहे आणि मला योग्य मार्ग दाखवेल. बाबांचं फक्त असणं किती हिंमत देतं ना ताई. आय नो. आणि ही ताकद आता आयुष्यभर तुझ्या बरोबर आहे केदार. कारण तुला खरं सांगू, दया काका हे जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहेत. बाबांनंतर मला ताकद फक्त दया काकांनीच दिली आहे आयुष्यभर. पण मला एक गोष्ट माहिती आहे, दया काकांचं तुझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं माझ्यावर नाही आहे. सिरियसली, ट्रस्ट मी. आणि आता तर काय बाबा, तुम्ही दोघंही एकत्र ऑफिसमध्ये काम करणार आहात. आता तुम्ही दोघंही ऑफिस सांभाळणार आहात ना? का तू कुठे चाललीस? मी तुला सांगितलं नाही का? सॉरी, विसरले असेल मी. अरे, एका कॉन्फरन्ससाठी मला दुबईला जावं लागतंय. त्याच्यामुळे आता तू आणि दया काकांनी ऑफिस सांभाळायचंय. कारण घराची जबाबदारी तर तारिणीने सांभाळली, राईट? तू काळजी करू नकोस. आता बाबा माझ्या बरोबर असल्यावर कसलं टेन्शन. आय एम शुअर.